उन्हाळा सुरू झाला की आपल्याला आईस्क्रीम, कुल्फीची आठवण येत असते. तर आज मी घरच्या घरी आणि खूप पौष्टिक अशी कुल्फी तयार केलेली आहे. कशी तयार करायची हे आता आपण बघूयात. त्यासाठी इथे मी अमूलचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दूध गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर आता इकडे मी जे साहित्य वापरणार आहे तर ते दाखवते. त्यामध्ये मखाना, काजू, बदाम, पिस्ता, मिल्क पावडर, साखर आणि इथे मी 2 टेबलस्पून कणिक वापरणार आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, कणिकच वापरत आहे. तर 2 टेबलस्पून मी इथे कणिक वापरलेली आहे. सर्व साहित्य जे घेतलं आहे ते मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेलं आहे. 4 विलायची सोलून घातलेल्या आहेत आणि चिमूटभर हळद घातली आहे. हळदऐवजी तुम्ही इथे केशर काड्यासुद्धा वापरू शकता, पण हळदीने पण खूप छान असा कलर येतो कुल्फीला. मिक्सरमधनं फिरवून घेतलं आणि छान बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे. दूधसुद्धा उकळलेलं होतं. आता ह्यामध्ये मी ही संपूर्ण पावडर घातली आहे आणि सर्व मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे. सतत ढवळत राहायचं म्हणजे बुडाला लागणार नाही किंवा जळणार नाही. कारण ह्यामध्ये ज्या पावडरी घातल्या आहेत त्यामुळे बुडाला लागू शकते किंवा हे जर जळलं तर कुल्फीलासुद्धा जळकट वास येईल. त्यामुळे कंटिन्यू ढवळत राहायचं आहे. कुल्फीचं मिश्रण थोडं दाटसर झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला होता. आता इथे मी 2 काजू, बदाम, पिस्ता आणि 1 विलायची कुटून घेतली आहे. थोडी जाडसर कुटून घ्यायची आणि आता ह्या मिश्रणामध्ये मी घालून घेतलेली आहे. त्यामुळे खूप छान असा कुल्फीला फ्लेवर येतो आणि खातानासुद्धा छान तोंडामध्ये लागतात. तुम्हाला वाटत असेल की कणिक वापरल्यामुळे कणकीचा फ्लेवर येईल, पण असं अजिबात होत नाही. तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की ह्यामध्ये आपण कणिक घातलेली आहे आणि कणिक घातल्यामुळे अजिबात ह्यामध्ये बर्फाचे खडे वगैरे तयार होत नाहीत, बर्फ तयार होत नाही आणि खूप सॉफ्ट अशी एकदम विकतच्यासारखी ही कुल्फी तयार होते आणि त्यासोबतच भरपूर पौष्टिक हेल्दी अशी ही कुल्फी तयार होते. कारण ह्यामध्ये मी सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घातले आहेत, मखाणासुद्धा घातला आहे आणि अशा प्रकारची जर कुल्फी तुम्ही घरच्या घरी तयार करून मुलांना दिलीत तर ते तुम्हाला बाहेरची कुल्फी घेण्यासाठी अजिबात त्रास देणार नाहीत किंवा हट्टसुद्धा करणार नाहीत. इथे माझ्याकडे हा छोटासा मटका होता, तर मी त्यामध्ये सुद्धा घालत आहे मिश्रण, म्हणजे आपली मटका कुल्फीसुद्धा तयार होईल. तर खूप छान अशी ही कुल्फी तयार झालेली होती. कुल्फी छान अशी तयार होण्यासाठी मी फ्रीजरमध्ये ठेवला आहे 8 ते 10 तासासाठी आणि खूप छान अशी ही कुल्फी तयार होते. इतकी पौष्टिक, हेल्दी आणि अगदी सोप्या प्रकारची कुल्फी तुम्हाला आजपर्यंत कुणीही सांगितली नसेल. तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारची ही कुल्फी तयार करून बघा. नक्कीच सगळ्यांना आवडेल. रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता, कट करून सुद्धा दाखवते मी. ह्यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल्स आलेले नाही आहे. खूप सॉफ्ट अशी ही कुल्फी तयार झालेली आहे. बघूनच तुमच्या लक्षात येत असेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.